बातमी आपल्या हक्काची। गणेशोत्सव आणि संत गजानन महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी 9 सप्टेंबर रोजी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह सांगोला या ठिकाणी भजन स्पर्धा होणार आहे। सांगोला शहरातील प्रत्येक सहभागधारक महिला भजनी मंडळास आणि सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक सहभागधारक ग्रामीण महिला भजनी मंडळास प्रोत्साहन बक्षीस देण्यात येणार आहे। भजन स्पर्धेसाठी 7 सप्टेंबर पूर्वी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे अशी माहिती या स्पर्धेचे संयोजक शिवसेना सांगोला शहर उपप्रमुख तथा माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांनी दिली आहे। शिवसेनेच्या वतीने गणेशोत्सव आणि संत गजानन महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी 9 सप्टेंबर रोजी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस 21,000 रुपये, द्वितीय बक्षीस 15,000 रुपये, तृतीय बक्षीस 11,000 रुपये देण्यात येणार आहे। सांगोला शहरातील प्रत्येक सहभागधारक महिला भजनी मंडळास 1,500 रुपयांचे प्रोत्साहन बक्षीस देण्यात येणार आहे। तसेच सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक सहभागधारक ग्रामीण महिला भजनी मंडळास 2,500 रुपयांचे प्रोत्साहन बक्षीस देण्यात येणार आहे। स्पर्धेचे नियम आणि अटी पुढील प्रमाणे: भजनी मंडळातील सदस्य संख्या 7 ते 11 पर्यंत असावी। प्रत्येक भजनी मंडळास गायनासाठी 15 मिनिटे वेळ राहील। भजनी मंडळातील सर्व सदस्यांना ड्रेस कोड आवश्यक आहे। प्रत्येक मंडळाने आपापले साहित्य, वाद्य, वादक, साथीदार स्वतः जबाबदारीने आणावे। भजनी मंडळास फक्त गणपती किंवा गजानन महाराजांचा कोणताही एक अभंग गायनास परवानगी असेल, पण राहिलेले एक अभंग आणि एक गवळण गाथ्यामधील गायन करणं बंधनकारक राहील। प्रत्येक भजनी मंडळातील वेगवेगळ्या महिला सदस्यांनी गायन करणं बंधनकारक राहील। भजन स्पर्धेसाठी नाव नोंदणी 7 सप्टेंबर पूर्वी करणं आवश्यक आहे। नाव नोंदणी करताना आपल्या मंडळातील प्रत्येक सदस्याचं नाव आणि व्हॉट्सअप मोबाईल नंबर तसेच आधार कार्ड झेरॉक्स देणं आवश्यक आहे। प्रत्येक सदस्यास एकाच वेळी आणि एकाच मंडळात सहभाग नोंदवणं गरजेचं आहे। जर एकाच सदस्य 2 मंडळात आढळून आला तर या दोन्ही मंडळांना बाद ठरवलं जाईल आणि या स्पर्धेतून बाहेर काढला जाईल। 9 सप्टेंबर रोजी भव्य महिला भजन स्पर्धे दिवशी सर्व महिला भजनी मंडळांनी सकाळी 9 वाजता स्पर्धेच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहणं आवश्यक आहे। या भजन स्पर्धेसाठी प्रत्येक भजनी मंडळास नाव नोंदणी तर त्याच्यानंतर टोकन नंबर दिला जाईल। याच टोकन नंबर प्रमाणे स्पर्धा सुरू होतील। जर एखादे महिला भजनी मंडळ त्यांच्या दिलेल्या टोकन नंबरनुसार न हजर राहिल्यास पुढील मंडळात सादरीकरणाची अनुमती दिली जाईल। जे भजनी मंडळ वेळेत हजर राहणार नाही त्यांना सर्वात शेवटी नंबर दिला जाईल। नाव नोंदणीसाठी 98 81 51 70 93 आणि 98 23 81 74 94 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन शिवसेना सांगोला शहर उपप्रमुख तथा माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांनी केलं आहे। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।